नमस्कार, आपण पाहताय कोकणचं नंबर 1 महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. बातमीपत्रात आपलं स्वागत. सुरुवात करूया हेडलाईन्सना. हेडलाईन्सचे प्रायोजक घरकुल मसाले. घरकुल मसाले देई रोजच्या जेवणाला मायेची चव. घरकुल मसाले. सिंधुदुर्ग लाईव्हची गणेश सजावट स्पर्धा, बक्षिसांची होणार लयलूट. देवगड पंचायत समितीच्या शिक्षण विभागाचा घोटाळा तपासाअंती 2,70,00,000वर अजित कांबळे आक्रमक. आणि वेंकीश कंपनी जिल्ह्यात आणण्यासाठी प्रयत्न, विशाल परब यांनी घेतली राणेंची भेट. हेडलाईन्सचे प्रायोजक घरकुल मसाले. घरकुल मसाले देई रोजच्या जेवणाला मायेची चव. घरकुल मसाले. आता पाहूया सविस्तर बातम्या. ग्रो ग्रीन तर्फे सिंधुदुर्ग वासियांसाठी नोकरीची सुवर्ण संधी. ग्रो ग्रीन आपल्यासाठी घेऊन आले सेल्स मॅनेजर्सची मेगा भरती. शिक्षण, इंजिनिअरिंग, MBA, BBA किंवा कोणत्याही शाखेच्या अनुभवी आणि फ्रेशर पदवीधारकांना प्राधान्य. आकर्षक पगार आणि इन्सेंटिव्ह. अधिक माहितीसाठी संपर्क 9594 219393 आणि 9420 227011. राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांच्या नेतृत्वाखाली महावितरणला धडक दिली. यावेळी 35 स्टाफपैकी 10:30 वाजेपर्यंत फक्त एकच कर्मचारी हजर असल्याचं निदर्शनास आलंय. यावरून सामंत यांनी आक्रमक पवित्रा घेत संबंधित अधिकाऱ्याला धारेवर धरलंय. पहिली गोष्ट, गणपतीच्या पिरियड मध्ये कुठल्याही प्रकारचं आपण डिस्कनेक्शन करणार नाही, पहिली गोष्ट. सेकंड गोष्ट, गणपतीच्या अगोदर सहखुशीने 50% भरून टाकावे. 50%चा सेकंड हप्ता आपण 31 सप्टेंबर पर्यंत ठेवू. त्याला थोडंसं कन्सेशन आपण थोडंसं 19-20 आता आपल्याला देताना 31 सप्टेंबर लास्ट डेट ठरावी लागेल. गणपतीच्या अगोदर 50% भरा सहखुशीने, नंतर तुमच्या फुरसतीप्रमाणे 31 सप्टेंबरच्या आत उरलेले पैसे भरून टाका. ठीक आहे. त्याच्यानंतर न्यू सर्व्हिस कनेक्शनचं तुम्ही म्हटले 980 आहे आयटीच्या आताच्या रिपोर्टमध्ये. मी 3 दिवसामध्ये हे सर्व कनेक्शन रिलीज करून देतो. ओके. सर्वांना आता 12:30 वाजता VC घेतो आणि 100% तुम्हाला मीटर जोडून द्या. आणि चौथी गोष्ट, आता जे तुम्ही मस्टर, एक पण राजकीय पक्षांनी असं हे करणं शोभनीय नाही शासकीय कार्यालयासाठी. तर याची दखल घेऊन मी आता 5 मिनिटांमध्ये माझा एक लेटर इश्यू करतो. कार्यकारी अभियंता, उपकार्यकारी अभियंता प्रत्येक सेक्शनला डेली एकाला व्हिजिट द्या. आणि थंब मशीनचं, थंब मशीनचं तर आता ते चालूच करून देतो, काही प्रॉब्लेम नाही. थंब मशीन एक चालू करून देतो. एक्झिक्युटिव्ह, उपकार्यकारी प्रत्येक सेक्शनला दिवसाला एक, म्हणजे त्याची हजेरी लागली असं करून तुम्हाला. आणि आज जे कर्मचारी गैरहजर होते, तुमचं सुद्धा हे झालेलं आहे, तुम्ही सुद्धा होतात समोर, सगळ्यांचा लेटमार्क्स आहे, कोणालाही वाचवायचा प्रयत्न करू नका. आणि 3 तारीखची मात्र एकालाही माफ करू नका. 3 तारीखला सगळ्यांच्या. आणि कांबळेंचा करोना बरा झाला की आपण करोना योद्धा म्हणतो सरकार 11:30 वाजेपर्यंत 12 वाजेपर्यंत हजर राहत नाही. आणि त्याच्यामुळे लोकांची अनेक कामं गणपती चतुर्थीच्या सणाच्या तोंडावर अडकलेली होती. त्याचीच दखल घेऊन आज सिंधुदुर्ग जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व पदाधिकारी कुडाळ तालुक्यातील आम्ही अकस्मात 9:15 वाजल्यापासून एक्झिक्युटिव्ह इंजिनियरचं कार्यालय तसंच तिथलं कार्यालय यांच्याकडे आज भेट दिली असता सर्व समक्ष असं आढळून आलं की प्रत्यक्षात 2% सुद्धा उपस्थिती कार्यालयात कर्मचाऱ्यांची नव्हती. आणि अजूनही बऱ्याच कर्मचारी कार्यालयात हजर राहिलेले नाही. आणि त्यांच्यानंतर आम्ही अशी मागणी केली होती त्यांच्याकडे की तुम्ही ताबडतोब याचं जे थंब मशीन बंद आहे ते चालू करावं. त्यांचं मस्टर घेतलं आम्ही. मस्टरवर अनेक लोकांच्या गेले अनेक दिवस सुद्धा सह्या नाही आहेत. हे सर्व घेतल्यानंतर आम्ही AC साहेबांकडे आलो, पाटील साहेबांकडे. आणि आमची पक्षाकडून अशी एक प्रमुख मागणी केली, सर्वप्रथम या कर्मचाऱ्यांवर कारवाई होणं गरजेचं आहे. ती त्यांनी मागणी मान्य केलेली आहे. त्याच्यानंतर गणेशोत्सवाच्या तोंडावर जेवढ्या लोकांचे मीटर जिल्ह्यात पेंडिंग आहेत, 980 लोकांचे मीटर पेंडिंग आहेत, ते येत्या 3 दिवसात संपूर्ण मीटर त्यांनी जोडून कनेक्शन देण्याचं कबूल केलेलं आहे. त्याचबरोबर अनेक वीज कनेक्शन कोणाचीही गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर तोडू नये अशी आमची प्रमुख मागणी होती. ती सुद्धा मान्य केलेली आहे की गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोणाचंही वीज कनेक्शन तोडलं जाणार नाही. याच्यानंतर संपूर्ण जिल्ह्यात जिथे जिथे सेक्शन ऑफिस आहेत, उदाहरणार्थ कुडाळ तालुक्यात 5 सेक्शन ऑफिस आहेत, तर त्या सेक्शन ऑफिसला प्रत्येक ठिकाणी कर्मचारी हा सकाळी 8-8:30 वाजल्यापासून तिकडे हजर असेल, तिथला इंजिनियर हजर असेल, जेणेकरून ग्रामीण भागातली लोकांची कुठे गैरसोय होणार नाही. आणि या उपर
जर याच्यानंतर कुठे संपूर्ण जिल्ह्यात जर कर्मचारी असे गैरहजर राहताना आढळले किंवा उशिरा येताना जर आढळले तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते जिल्ह्यात कुठल्याही ठिकाणी कधीही जाऊन व्हिजिट करतील आणि जर नाही आलं तर त्या कार्यालयाला टाळं ठोकतील आणि त्याची संपूर्ण जबाबदारी ही इथल्या एक्झिक्युटिव्ह इंजिनियर तसेच एसींवर राहील याची नोंद घ्यायची आहे. आणि याच्या असं सांगायचं की जसं आज MECB झालं तसं जनतेशी निगडीत जी खाती आहेत त्या शासकीय कार्यालयाला कुठल्याही वेळेला सकाळी आमचे कार्यकर्ते जिल्ह्यात कुठेही भेट देतील. आजपर्यंत असं आढळून आलेलं आहे की अधिकारी काम करतायत, वरती मंत्री चांगलं काम करत आहेत, परंतु हाताखालच्या कर्मचाऱ्यांमुळे कुठेतरी शासन बदनाम होत आहे आणि याच्यासाठी ही आमची वैयक्तिक जबाबदारी आहे की लोकांशी निगडीत जी खाती आहेत तिकडे अकस्मात भेटी देऊन किती वाजता कर्मचारी कामावर येतात आणि लोकांची कामं कशी होतात याच्याविषयी आम्ही कधीही पाहणी करू. पहिला अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राइब करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. लाईक करा, शेअर करा आणि हो, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. विश्वासार्ह बातम्यांसाठी आपल्या हक्काचा कोकण साथ आता नव्या रंगात, नव्या ढंगात, तोही फक्त 5 रुपयात. वाट कसली बघताय? घरपोच अंकासाठी आजच संपर्क साधा 9404 44 49 94 आणि 8208 47 04 80. कोकणचं नंबर 1 महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह प्रस्तुत सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड प्रायोजित आणि श्रावणी अगरबत्ती सहप्रायोजित गणेश सजावट स्पर्धा सलग 8व्या वर्षीही मोठ्या दिमाखात होणार आहे. या स्पर्धेत सहभागी होऊन बक्षिसांची लयलूट करण्यासाठी गणेश भक्तांनी मोठ्या संख्येनं याही वर्षी या स्पर्धेत सहभागी होण्याचं आवाहन टीम सिंधुदुर्ग लाईव्ह कडून करण्यात येत आहे. कोकणचं नंबर 1 महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्हच्या घरगुती गणेश सजावट स्पर्धेचं हे सलग 8वं वर्ष आहे. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी गणेश भक्त या स्पर्धेची आतुरतेनं वाट पाहत आहेत. याही वर्षी मोठ्या प्रमाणात आकर्षक बक्षिसांची लयलूट करता येणार आहे. यावर्षी नव्या रूपात आलेल्या कोकण सातमध्येही आपल्या गणरायाला प्रसिद्धी मिळणार आहे. गणेश सजावट स्पर्धेसाठी पहिलं रोख बक्षीस 11,111, दुसरं बक्षीस 7,777 आणि तिसरं बक्षीस 5,555 आणि 1,111 रुपयांची उत्तेजनार्थ 10 बक्षिसं असणार आहेत. त्यामुळे वेळ न दवडता तुमच्या नजीकच्या सिंधुदुर्ग लाईव्हच्या प्रतिनिधींशी तात्काळ संपर्क करायला विसरू नका आणि आकर्षक बक्षिसं मिळवण्यासाठी सज्ज व्हा. पहिला अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राइब करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. लाईक करा, शेअर करा आणि हो, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. विश्वासार्ह बातम्यांसाठी आपल्या हक्काचा कोकण साथ आता नव्या रंगात, नव्या ढंगात, तोही फक्त 5 रुपयात. वाट कसली बघताय? घरपोच अंकासाठी आजच संपर्क साधा 9404 44 49 94 आणि 8208 47 04 80. जिल्ह्यातील 3 तालुक्यात कोविड केअर सेंटर सुरू करणार असल्याची माहिती भाजपा आमदार प्रसाद लाड यांनी दिली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये देवगडमध्ये समाज कल्याण वसतिगृहामध्ये करतो आहोत, मालवणमध्ये पॉलिटेक्निक कॉलेजला करतो आहोत आणि सावंतवाडीमध्ये आयुर्वेदिक BMS कॉलेजला करतो आहोत. अशी 3 कोविड सेंटर 35 बेडची फुल्ली ऑक्सिजनेटेड कोविड सेंटरचं आपण स्थापना करू. पहिला अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राइब करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. लाईक करा, शेअर करा आणि हो, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.
विश्वासार्ह बातम्यांसाठी आपल्या हक्काचा कोकणसाद आता नव्या रंगात नव्या ढंगात, तोही फक्त 5 रुपयात। वाट कसली बघताय? घरपोच अंकासाठी आजच संपर्क साधा 9404 44 49 94 आणि 8208 47 04 80। फळामध्ये केमिकल आणि पावडरचा वापर केला जातो, या कारणाने सांगली जिल्ह्यातील फळ विक्रेते यांना कुडाळमध्ये मारहाण झाल्याचा आरोप काही व्यापाऱ्यांनी केलाय। आम्ही सांगलीमधील चांगली दर्जाची फळं विकतो, पण केवळ बाहेरून येतो आणि कमी दरात ही फळं विक्री करतो, यामुळे येथील स्थानिक फळ विक्रेते आम्हाला विरोध करत असल्याचा आरोप त्यांनी केलाय। पाहूयात। भारत पांढरे बोलतो, आम्ही पूर्ण शेतकऱ्याची फळं घेऊन येतो त्यांच्याकडे घेऊन, आणि ते आल्यानंतर तिथं त्यांनी आम्हाला स्टंड केला की तुम्ही पावडर घालून पिकवता। हे काय सफरचंद ही वस्तू काय पावडरवरती पिकत नाही, डाळिंब पावडरवरती पिकू शकत नाही, फक्त चिकू पिकू शकतो। म्हणजे कसं त्याने आंबा बी पावडरवरती पिकू शकतो, तसं चिकू एक प्रकार आंब्यावानीच आहे, ते पावडरवरती चिकू तेवढा पिकू शकतो, दुसरी फळं पावडरवरती पिकू शकत नाहीत। आम्हाला कुडाळमध्ये बाजारपेठ आल्या, बाजारपेठेत आम्हाला तिकडे एज बाजार दिवशी सुद्धा एज नाही म्हणतात त्यांनी। असे तुम्ही फळं स्वस्त विकताय म्हणून त्यांनी आम्हाला मारहाण केली तिथं साहेब। आमच्या फळाचे दर सफरचंद आम्ही 80 ते 100 रुपये किलोपर्यंत विकतो, डाळिंब आम्ही 50 ते 70 रुपये किलोपर्यंत विकतो साहेब। आम्ही सफरचंदचा दर 80 ते 100 रुपये देतो आणि त्यांनी देतात 150 ते 100 पर्यंत। आम्ही डाळिंब 100 ते 80 रुपये किलोपर्यंत 120 रुपये किलोपर्यंत विकतात। आणि तिसरा आयटम जे आहे ते आमचे सीताफळ असतात जास्त, आम्ही ते 70 ते 50 पर्यंत विकतो लास्ट, आणि त्यांनी 100 ते 150 पर्यंत सीताफळ विकतात। आणि इतर आणि पेरू आम्ही आणतो ते 60 रुपये किलो पर्यंत विकतो। आम्ही शेतकऱ्याचा माल आम्ही तिकडून 40 रुपये किलो प्रमाणे खरेदी करतो, जाणे येण्यासाठी आम्हाला 10 रुपये खर्च येतो, आम्ही फक्त किलोला 10 रुपये तिथे मिळवत असतो। आम्ही साहेब तिकडे केळी आणत नाही, फक्त आम्ही जास्त करून सफरचंद आणि डाळिंब विकतो, चिकू सीताफळ विकतो, त्यामुळे त्यांचा आम्हाला जास्त त्रास आहे। हा डाळिंबाचा रेट सांगितला ना सर, तुम्ही 100 ते 80 रुपये किलो आम्ही डाळिंब विकतो लास्ट, आणि चिकू आम्ही 50 रुपये किलो विकतो। शेतकऱ्याचा माल आम्ही 25 रुपये किलोने 30 रुपये किलोने खरेदी करतो। त्याने आम्हाला फक्त म्हणतात तुम्ही फळं स्वस्त विकताय, तुम्ही आमच्या गावामध्ये यायचं नाही इकडं। आम्ही सांगली आणि सांगोला आम्ही जास्त करून आम्ही शेतकऱ्यांची फळं घेतो, आणि जास्त करून सफरचंदची आम्ही मार्केट खरेदी करतो फळाची। इतर फळं असतात डाळिंब, चिकू, सीताफळ, पपई वगैरे आम्ही ती शेतकऱ्याची खरेदी करतो। आणि एवढी फळं घेऊन येत असताना आम्हाला तिथली लोक म्हणतात तुम्ही सफरचंद का आणत नाहीत, तर म्हणून आम्ही सफरचंद सुद्धा मार्केटमधून खरेदी करून जातो घेऊन त्यांच्यासाठी। आज सिंधुदुर्ग जिल्ह्यातले व्यापारी आमच्या सांगली मार्केटमध्ये दिसल्यात आम्हाला आज। त्यांनी तुम्ही फळे घेऊन येत नाही, तुम्ही पावडरमध्ये पिकवतात। पावडरी फक्त म्हणजे जसा आंबा त्याने कार्बेटमध्ये पिकवतात किंवा एप्रिलमध्ये पिकवतात, तसे चिकू हा प्रकार आंब्यावाणी आहे साहेब। ते आंबा चिकू जसा आंबा पिकवतो तसा चिकू पिकवावा लागतो, दुसरी इतर फळं कुठली पिकवावं लागत नाही, ते आपोआप झाडाला ते नैसर्गिक तयार होतात ते। तर आम्ही जर आलो तर ह्या लोकांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या लोकांनी एकच फायदा होईल की आमच्यामुळं स्वस्त फळं मिळतील आणि दर्जेदार फळं आणि ताजी फळं मिळतात। त्यांनी जर आम्हाला साथ दिली तर आम्ही येऊ शकतो, नसेल तर आम्ही येऊ शकत नाही। त्यांची फळं तुम्हाला दुप्पट पद्धतीनं महाग घ्यावं लागतील आणि 8 दिवसाचा राहिलेला माल घ्यावा लागेल शिळा, ताजी फळे मिळणार नाहीत। त्यांना जर त्याने आम्हाला भेटू दिलं तर आम्ही येऊन त्यांच्यासाठी भेटू शकतो सर। आता 2-3 गाड्या होत्या की 3 गाड्या होत्या, खरेदी करून त्यांनी गाडी भरून सुद्धा येईल, आम्ही तुम्हाला फोटो पाठवतो त्यांच्या गाडींचा। तिथं व्यापाऱ्यात परत आम्ही काय असं म्हणतो नाही की तुम्ही आमच्या गावामध्ये येऊन खरेदी करता आणि आम्हाला तिकडे विकू देत नाही, आम्ही त्यांना काही बोललो नाही असं। तुम्ही खरेदी करा म्हणलं कुठेही करा, पण आम्हाला द्या म्हणून आम्ही त्यांना असं सांगतोय। आमचा पूर्ण फूट आमचा मग केळी, दूध, किराणा आमचं पूर्ण एकूण घाटावरनच तिकडे येतं, पार्सल होतं ना, फ्रूट ब्रीड सगळे भरपूर गाड्या येतात। गेल्या बुधवारी घडले आम्हाला, बाजार दिवशी बुधवारी मला 2-3 व्यापाऱ्यांनी मला मारहाण केली साहेब, आणि आम्हाला तिथले लोक सुद्धा काय म्हणले नाहीत की तुम्ही थांबा किंवा तुम्हाला आम्ही सहकार्य करतो, असे कोण आम्हाला बोलले नाहीत। जे काय स्टंट आम्हाला करत होते ते व्यापारी त्यांनीच आम्हाला स्टंट केलाय, अन्यथा कोणीही सुद्धा नाही। फक्त फळ विक्रेते आहेत, त्यांची युनियन नाही, काही नाही, फक्त फळ विक्रेते आहेत। ते भागावरून आलेले आहेत बेळगावचे, तिथे रहिवासी झाल्यामुळं त्यांचं जास्त चालल्यामुळे ते आम्हाला तिथनं मारहाण करून पाठवलंय। 50 ते 70 रुपये
पहिला अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राइब करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. लाईक करा, शेअर करा आणि हो, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. विश्वासार्ह बातम्यांसाठी आपल्या हक्काचा कोकण साथ आता नव्या रंगात, नव्या ढंगात, तोही फक्त 5 रुपयात. वाट कसली बघताय? घरपोच अंकासाठी आजच संपर्क साधा 9404 44 49 94 आणि 8208 47 04 80. जनआशीर्वाद यात्रेच्या व्हिडिओचं केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या हस्ते दिल्लीत प्रकाशन करण्यात आलंय. कोंबड्यांची वेकिंग कंपनी सिंधुदुर्ग जिल्ह्यात आणण्यासाठी विशाल परब जोरदार प्रयत्न करत आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात तरुणांना रोजगार उपलब्ध करण्याच्या दृष्टीनं ब्रॉयलर कोंबड्यांची मोठी वेकिंग कंपनी सिंधुदुर्ग जिल्ह्यात आणण्यासाठी केंद्रीय मंत्री नारायण राणे, माजी खासदार निलेश राणे, आमदार नितेश राणे यांच्या माध्यमातून युवा नेते विशाल परब प्रयत्न करत आहेत. ही कंपनी जिल्ह्यात आणण्यासाठी विशाल परब हे स्वतः मैदानात उतरलेत. ही कंपनी भारतातील 1 नंबरची कंपनी आहे. ही कंपनी सिंधुदुर्ग जिल्ह्यात आली तर जिल्ह्यातील तब्बल 800 ते 1000 कुटुंबांना रोजगार उपलब्ध होणार आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे, माजी खासदार निलेश राणे, आमदार नितेश राणे यांच्या माध्यमातून जिल्ह्यात आणण्यासाठी विशाल परब दिल्लीत प्रयत्न करत आहेत. नारायण राणे यांच्या जनआशीर्वाद यात्रेला मोठा प्रतिसाद मुंबई, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात मिळाला होता. या यात्रेसाठी भव्य दिव्य होर्डिंग उभारून विशाल परब यांनी वातावरण निर्मिती केली होती. कोकणातील या जनआशीर्वाद यात्रेच्या व्हिडिओचं प्रकाशनही दिल्लीत मंत्री नारायण राणेंच्या हस्ते करण्यात आलं. पहिला अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राइब करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. लाईक करा, शेअर करा आणि हो, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. गृहग्रीन तर्फे सिंधुदुर्ग वासियांसाठी नोकरीची सुवर्ण संधी. गृहग्रीन आपल्यासाठी घेऊन आलेत सेल्स मॅनेजर्सची मेगा भरती. शिक्षण, इंजिनिअरिंग, MBA, BBA किंवा कोणत्याही शाखेच्या अनुभवी आणि फ्रेशर पदवीधारकांना प्राधान्य. आकर्षक पगार आणि इन्सेंटिव्ह. अधिक माहितीसाठी संपर्क 9594 21 93 93 आणि 9420 22 70 11. कोरोना संसर्गापासून रक्षण करण्यासाठी लसीकरणाची जागृती करणारं बेला चावचं मराठी व्हर्जन सध्या सोशल मीडियावर चांगलंच धुमाकूळ घालतंय. पाहूया. पहिला अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राइब करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. लाईक करा, शेअर करा आणि हो, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.
विश्वासार्ह बातम्यांसाठी आपल्या हक्काचा कोकण सात आता नव्या रंगात नव्या ढंगात, तोही फक्त 5 रुपयात। वाट कसली बघताय? घरपोच अंकासाठी आजच संपर्क साधा 9404 44 49 94 आणि 8208 47 04 80। देवगड पंचायत समितीच्या शिक्षण विभागाचा घोटाळा तपासांती 2 कोटी 70 लाखांवर पोहोचला असून गणेश चतुर्थीनंतर पुरवठा विभागातील भ्रष्टाचार बाहेर काढणार असल्याचा गौप्यस्फोट पंचायत समिती सदस्य अजित कांबळे यांनी केलाय। पाहूया। सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये गाजत असलेला देवगड पंचायत समितीचा शिक्षण विभागातील भ्रष्टाचार लोकांच्या उत्सुकतेचा एक विषय झालेला आहे आणि त्या अनुषंगाने फेब्रुवारी 10, 2021 आपण काढलेला हा भ्रष्टाचाराचा विषय कुठल्या टप्प्यावर आहे याची माहिती मिळवण्यासाठी दिनांक 6/9/2021 रोजी मी स्वतः जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी सन्माननीय प्रजित नायर यांची भेट घेतली आणि त्यांना लेखी निवेदन दिलं की या भ्रष्टाचारामध्ये असणारे 16 आरोपी त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करून कारवाई व्हावी अशा प्रकारचं माझं निवेदन केलेलं आहे। या संदर्भात साहेबांशी भेट झाल्यानंतर सखोल काही माहिती मला उपलब्ध झाली। त्याप्रमाणे मी मागच्या प्रेसमध्ये सांगितल्याप्रमाणे 1,83,00,000 पर्यंत आपल्याला अपडेट त्यावेळी मिळाली होती। या पूर्ण भ्रष्टाचाराची चौकशी पूर्ण झालेली असून जिल्हा परिषद सिंधुदुर्ग यांच्याकडे तो अहवाल पोच झालेला आहे। सन्माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सांगितल्याप्रमाणे हा भ्रष्टाचार जवळजवळ 2,40,00,000 इथपर्यंत येऊन टेपलेला आहे आणि हा भ्रष्टाचार 2,40,00,000 मधून मुख्य आरोपी श्री अल्लमवार कनिष्ठ लिपिक याने वैयक्तिक त्यांच्याच नावावर 1,73,00,000 पर्यंत रक्कम आपल्याला अफरातफरीची दिसत आहे। शासनाच्या पुढची स्टेज जी प्रशासनाने वापरलेली आहे ती जी ही रक्कम अफरातफरीची रक्कम आहे ती रक्कम शासनाच्या व्याजदरानुसार त्यांच्याकडे वसूल केली जाणार आहे। यासाठी आपल्या जिल्हा परिषद प्रशासनाने शासनाकडे प्रचलित व्याजदराचे माहिती मागवलेली आहे आणि त्यानुसार सन्माननीय प्रजित नायर साहेबांनी जी अभ्यास करून माहिती मिळवलेली आहे त्याप्रमाणे यवतमाळमध्ये अशा प्रकारचं प्रकरण घडलेलं होतं आणि त्यामध्ये जे आकारलेले व्याज ते कशा प्रकारे आहे त्याचा अभ्यास करता साधारण जर शासनाचे 6.5% व्याजदर असेल तर अशा आरोपींना आणखी प्लस 1% वाढवून वसुली करण्यात येणार आहे। ही रक्कम ज्या दिवशी त्याने रेकॉर्डला भ्रष्टाचार केलाय त्या कालावधीपासून आजपर्यंतच्या कालावधीपर्यंत त्यांच्या त्या पूर्ण रकमेवर हे व्याज आकारलं जाणार आहे आणि या 16 आरोपींच्या असणाऱ्या अफरातफरीच्या रकमेवर हे व्याज आकारले जाईल आणि पूर्ण रक्कम अधिक व्याज हे प्राथमिक याच्याप्रमाणे वसूल केलं जाणार आहे आणि त्यानंतर ही वसुली पूर्ण झाल्यानंतर त्या 16 आरोपींवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे प्रशासनाने ठरविलेलं आहे। ही या शिक्षण विभागातील भ्रष्टाचाराच्या आत्ताच्या अपडेटची माहिती आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व जनतेस उपलब्ध व्हावी किंवा माहिती व्हावी म्हणून मी या आपल्या माध्यमातून ही माहिती मांडत आहे। या निमित्तानं दुसरा विषय की आपल्या देवगड तालुक्यातील पुरवठा विभागामध्ये अशाच प्रकारे भ्रष्टाचाराचं पुरण वाढत आहे आणि त्या अनुषंगाने या गणपतीच्या पुढच्या 4 ते 8 दिवसानंतर या विषयाचा गौप्यस्फोट मी स्वतः करणार आहे। तरी या निमित्ताने मी देवगड तालुक्यातील जनतेस आवाहन करत आहे की जर देवगड पुरवठा विभागाच्या संदर्भाने काही आपल्याकडे तक्रारी असतील काही पुरावे असतील तर ते माझ्याशी संपर्क साधून माझ्याकडे देण्याची कृपा करावी की जेणेकरून या पुरवठा विभागामध्ये होणारा भ्रष्टाचाराला आपण वाचा फोडू शकतो। त्याशिवाय यापूर्वी आपण या पुरवठा विभागातील एका कर्मचाऱ्यासंदर्भात असणाऱ्या तक्रारीचा
त्या पातळीवरील अधिकाऱ्यांकडे आपण तक्रार केलेली आहे, पंचायत समितीचा ठराव घेतलेला आहे। त्याशिवाय सन्माननीय आपल्या BJPचे जिल्हा सरचिटणीस जयदेव कदम साहेब यांनी देखील त्या कर्मचाऱ्याच्या विरोधात तक्रार केलेली आहे। तसेच BJP तालुका अध्यक्ष संतोष किंजवडेकर आणखी काही ग्रामपंचायतीने आपले ठराव दिलेले आहेत, तरी देखील अद्याप त्या कर्मचाऱ्यावर कारवाई होत नाही। आणि या पुरवठा विभागामध्ये अगदी गाव स्तरावर असणाऱ्या रेशन दुकानापर्यंत भ्रष्टाचाराचं हे पाळामुळं रुजलेली आहे, ती अगदी थोड्याच दिवसात आपण जनतेसमोर मांडत आहोत, हे या निमित्तानं मी सांगत आहे। पहिला अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राइब करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह। लाईक करा, शेअर करा आणि हो, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका। गृहग्रीन तर्फे सिंधुदुर्ग वासियांसाठी नोकरीची सुवर्ण संधी। गृहग्रीन आपल्यासाठी घेऊन आलेत सेल्स मॅनेजर्सची मेगा भरती। शिक्षण इंजिनिअरिंग, MBA, BBA किंवा कोणत्याही शाखेच्या अनुभवी आणि फ्रेशर पदवीधारकांना प्राधान्य। आकर्षक पगार आणि इन्सेंटिव्ह। अधिक माहितीसाठी संपर्क 9594 21 93 93 आणि 9420 22 70 11। लाडक्या बाप्पाच्या स्वागतासाठी पर्यावरणपूरक कागदी पुट्ट्यांची फोल्डिंग मखरं आता सावंतवाडीत उपलब्ध आहेत। अगदी माफक दरात हे मखर गणेश भक्तांना दिले जाणार आहे। तुमच्या आनंदाला आमची साथ। स्वस्त, भक्कम, टिकाऊ आणि उत्तम कलाकुसर असलेली कागदी पुठ्ठ्याची फोल्डिंग मखर सावंतवाडीत उपलब्ध असून विविध साईजमध्ये पर्यावरणपूरक मखर उपलब्ध आहे। या जयपूर पॅलेस मखर, गणेश महल, वनराई, राज सिंहासन यांसह विविध प्रकारची 1 ते 4 फुटाच्या गणपतीसाठी आकर्षक मखर सवलतीच्या दरात उपलब्ध आहे। तर गणपतीच्या मागे लावण्याकरिता आकर्षक डिजिटल बॅनर देखील प्रसाद ऑफसेट इथं करून मिळतील। विविध प्रकारचे आधुनिक शिक्के ऑर्डर प्रमाणे करून दिले जातील। त्यामुळे गणेश भक्तांची निराशा टाळण्यासाठी आपले मखर आजच बुक करा। 1750 ते 7500 पर्यंतचे मखर पाहण्यासाठी आणि खरेदीसाठी प्रसाद ऑफसेट, श्रीराम वाचन मंदिर मागे, चिताराळी, सावंतवाडी इथं अवश्य भेट द्या। पहिला अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राइब करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह। लाईक करा, शेअर करा आणि हो, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका। गृहग्रीन तर्फे सिंधुदुर्ग वासियांसाठी नोकरीची सुवर्ण संधी। गृहग्रीन आपल्यासाठी घेऊन आलेत सेल्स मॅनेजर्सची मेगा भरती। शिक्षण इंजिनिअरिंग, MBA, BBA किंवा कोणत्याही शाखेच्या अनुभवी आणि फ्रेशर पदवीधारकांना प्राधान्य। आकर्षक पगार आणि इन्सेंटिव्ह। अधिक माहितीसाठी संपर्क 9594 21 93 93 आणि 9420 22 70 11। यशोदा स्वामी फर्निचरनं दर्जेदार क्वालिटीचं फर्निचर आता सावंतवाडीतच उपलब्ध करून दिलंय। त्यामुळे फर्निचरसह विविध वस्तूंच्या खरेदीसाठी आजच स्वामी फर्निचरला भेट द्या। सर्व प्रकारचे फर्निचर या ठिकाणी उपलब्ध असून गणेश चतुर्थी स्पेशल ऑफर सुरू आहे। चतुर्थी काळात खरेदी केल्यास विशेष डिस्काउंट देखील ग्राहकांना मिळणार आहे। ऑफिससाठी लागणाऱ्या बॉस चेअर, खुर्च्या, पलंग, कपाट, सोफा सेट, शोकेस, कॉर्नर पीस, स्टील पावडर कोटिंग या दालनात उपलब्ध असून सर्व प्रकारची फर्निचर कामं इथं केली जातात। किचन ट्रॉलीची कामं या ठिकाणी केली जात असून होम डिलिव्हरी सेवा उपलब्ध आहेत। त्यामुळे आजच सावंतवाडी जेल समोरील स्वामी फर्निचर शोरूमला अवश्य भेट द्या। पहिला अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राइब करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह। लाईक करा, शेअर करा आणि हो, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।
महाराष्ट्र विशेषतः कोकण आणि गोमंतक भूमीत लाडक्या बाप्पाचा गणेशोत्सव सण मोठ्या प्रचंड उत्साहात आणि तितक्याच भक्तिमय वातावरणात साजरा केला जातो। आता या लाडक्या बाप्पाचा सण अवघ्या आठवड्यावर येऊन ठेपलाय, त्यामुळे गणेश मूर्तिकारांच्या शाळा रात्रंदिवस जागू लागल्यात। असाच एक तोडामार्ग तालुक्यातील युवा कलाकार कोरोना सारख्या आपत्तीवर मात करत तब्बल 3500हून अधिक बाप्पा साकारून खऱ्या अर्थानं बाप्पाच्या आशीर्वादानं गणेशने गणेश भक्तांच्या हृदयात एक वेगळं स्थान निर्माण केलंय। आज हाच गणेश राजाश्रय नको पण लोकाश्रय मिळाला तरी बस या उमेदीनं 101 बढिया बाप्पा मूर्ती गणेश भक्तांसाठी साकारतोय। पाहुयात गणेश साकारणाऱ्या सासोली येथील मंदार मूर्ती कला केंद्राचे गणेश ठाकूर यांच्याशी आमचे ब्युरो चीफ संदीप देसाई यांनी साधलेला हा खास संवाद। समोर ही जी मूर्ती आहे ही पूर्णपणे हाताने बनवलेली आहे, हँडमेड मूर्ती आहे। संपूर्ण चिकटमातीपासून बनवलेली मूर्ती आहे। या मूर्तीबद्दल विशेष सांगायचं म्हणजे इब्रामपूर इथे आपल्या बाजूलाच गाव आहे आणि त्या गवस कुटुंबियांची एक प्रसिद्ध अशा पद्धतीची मूर्ती आहे। प्रचंड जागरूक दैवत म्हणून या ठिकाणी त्या मूर्तीला मानलं जातं। विशेषतः 12 कुटुंबियांचं एक प्रसिद्ध म्हणजे 12 कुटुंबियांनी मिळून माती द्यायची आणि त्याच ठिकाणी ती मूर्ती बनवायची अशी परंपरा आहे। गेल्या 100 वर्षापासून ती अखंडितपणे चालू होती आणि त्याच्यानंतर आज ही मूर्ती माझ्याकडे गेली 15 वर्ष माझ्या चित्रशाळेमध्ये साकारली जाते आहे। सांगायची गोष्ट म्हणजे या मूर्तीची संपूर्ण गवस कुटुंबियांचं एक श्रद्धास्थान आहे, एक जागरूक दैवत म्हणून बघितलं जातं आणि आमच्या या मंदार गणेश मूर्ती कला केंद्राचं हे आम्ही याला एक प्रेमाने या मूर्ती शाळेचा राजा असं संबोधतो आणि खरोखरच नावाप्रमाणे राजा आहे आणि त्याचं फलितही आम्हाला तसं मिळालेलं आहे। मला फार फार समाधान आहे या गोष्टीचं। नमस्कार, आज आपण गणेश ठाकूर यांच्या मंदार मूर्ती कला केंद्रामध्ये आहोत। सासोलीमध्ये त्यांनी एक मंदार मूर्ती कला केंद्राच्या माध्यमातून स्वतःचा गणेश मूर्ती साकारण्यासाठी एक दबदबा निर्माण केलेला आहे। संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात एक उत्कृष्ट कलाकार गणेश मूर्ती साकारण्याचाच कलाकार नाही तर अनेक प्रकारचं त्यांनी रंगभूमीवर सुद्धा शिवाजी महाराजांच्या संभाजी महाराजांच्या भूमिका केलेल्या आहेत। मात्र हे सगळं करत असताना त्यांनी मूर्तिकलेचा जो छंद आहे, स्वतःची एक आवड आहे आणि बदलत्या काळाला संपूर्ण त्यांनी स्वतःहून एकरूप होऊन एक भक्त आज जे डिजिटल जमान्यात भक्त जशा पद्धतीने गणपती मागतायत तशा प्रकारच्या गणेश मूर्ती देण्याचा त्यांचा एक कल आहे। आपण आज त्यांनी साकारलेला एक आकर्षक गणेश मूर्ती समोर बसलेले आहोत, थेट त्यांच्याशी संवाद साधूया। गणेश नमस्कार,
नवा ट्रेंड, नवी मागणी, जुनी परंपरा ह्या सगळ्यांचा ताळमेळ घालून आपण एक उत्कृष्ट मूर्ती आज गणेश भक्तांना देत आहे, काय सांगाल? नाही, तुम्ही जो शब्द वापरला ताळमेळ, तो निश्चितच ताळमेळ घालावा लागतो. कारण कुठेतरी परंपरा आणि मग हौस या गोष्टीची सांगड घालावी लागते. आज आपण डिजिटल जमाना म्हणतो आणि डिजिटल जमान्यामध्ये फोटोग्राफी असते, व्हॉट्सॲप, फेसबुक याच्या माध्यमातून सतत फोटो व्हायरल होत असतात. मग फोटोमध्ये मूर्ती कशी असली पाहिजे याचा आधी पहिल्यांदा अभ्यास केला पाहिजे. कारण पारंपरिक रंगकाम जे आहे त्याला कुठेतरी आम्ही छेद दिलेला आहे. पारंपरिक रंगकाम म्हणजे मी थोडक्यात सांगेन तुम्हाला की ही जी कानामध्ये जी शेड मारलेली आहे आपण, ही जी पिंक कलरची शेड आहे, ह्याचा जर तुम्ही फोटो घ्याल मूर्तीचा तर अगदी लाईव्हनेस येतो त्याला. पण हीच जर पारंपरिक अगोदर लाल रंग द्यायचे इथे, तो लाल रंग बॉडीला येत नाही. हे आता म्हणजे उलगडा होतोय, जसा जसा कस्टमरना पण होतोय आणि आम्हाला पण होतोय. आणि त्याप्रमाणे आम्ही नाविन्य शोधत, म्हणजे सातत्याने मंदार मूर्ती कला केंद्र हे एक नाविन्य शोधणारी शाळा अशी प्रसिद्ध आहे. कारण सदोदित वैविध्य या ठिकाणी असतं. कारण मीही शिकत असतो आणि मी शिकवत असतो. आणि अशा माध्यमातून आम्ही आता या रंगकामामध्ये म्हणा किंवा ही आता ड्रेपरी म्हणा किंवा आता यामध्ये सध्या तरी आता अगोदर खडे लावणे किंवा डायमंड वर्क हे होतं, पण आत्ता सध्या जो ट्रेंड आलेला आहे तो म्हणजे मूर्तीला सजवणं, ओरिजिनल कपडे सगळे, मग ड्रेपरी सगळे, पितांबर, फेटा ह्यासारखे सगळे म्हणजे ओरिजिनल वापरून या ठिकाणी मूर्तीला सजवली जाते. आणि अशी ग्राहकांची मागणी आहे आणि त्या मागणी तसा पुरवठा त्या धर्तीवरती मंदार गणेश मूर्ती कला केंद्र आजही कस्टमरांच्या मनामध्ये नाव करून आहे. नक्कीच निश्चित आपण आज गणेश भक्तांच्या मनात नाव स्वतःचं करून आहात, त्याच्याबद्दल काय वाद नाही, शंका नाही. पण हे जे तुम्ही उदाहरण दिलं अक्षरशः ओरिजिनल वस्त्र, ओरिजिनल जिरेटोप आणि ही सगळी फॅन्सी हिरेजडितांची जी मागणी होती त्याच्या पुढचा टप्पा आलेला आहे की आता वस्त्र जी आहेत ती ओरिजिनल पाहिजे, जेणेकरून मूर्ती अधिक लोभस होईल, लोकांच्या मनाला भावली जाईल. मात्र हे सगळं करत असताना जो आर्थिक गणित आहे मूर्ती साकारण्याचं, ह्याच्यामध्ये काय टप्पे होतात, काय किती फरक पडतो, कशा पद्धतीने हा ताळमेळ? नाही, निश्चितपणे आर्थिक ताळमेळ घालत असताना आमची सुद्धा कसरत होते. परंतु नेमका क्वांटिटी जास्त असल्यामुळे आम्ही म्हणजे थोडासा व्यवसाय म्हणून जरी विचार केला तरी क्वांटिटी जास्त असल्यामुळे आम्ही नक्की कॉस्टली रंग म्हणा किंवा हे मोती, मणी, कापड ह्या सगळ्या गोष्टी आम्ही वापरू शकलो. त्याचं कारण असं आहे की आमच्या शाळेमध्ये मूर्तीची संख्या जास्त आहे आणि त्याचा ताळमेळ आम्हाला घालणं त्या मूर्तीची संख्या जास्त असल्यामुळे सोपं होतं आहे आणि त्यामुळेच आम्ही हे करू शकतो आहोत. नक्कीच ह्या सगळा आर्थिक जी व्याप आहे तो सांभाळण्यासाठी मोठी कसरत तुम्हाला करावी लागते. साधारण किती मूर्ती आपल्या गणेश मूर्ती केंद्रामध्ये आहेत? आणि दुसरा महत्त्वाचा प्रश्न म्हणजे जी पारंपरिकता आहे ती नुसती पारंपरिकता धरून आज चालणार नाही, कारण मूर्ती कलाकारांसमोर अनेक अडचणी आहेत. जसा ट्रेंड चाललाय, जसा जमाना चाललाय, आपली संस्कृती टिकवून याच्यामध्ये आधुनिक जे बदल आहेत ते घेतले पाहिजेत, अशा प्रकारच्या माणसाने आपण पुढे चाललात आणि म्हणून हे यश मिळतंय. काय सांगाल? आता यावर्षी आम्ही कमीत कमी एक निदान 3000 मूर्त्या या ठिकाणी वितरण केलेल्या आहे मंदार गणेश मूर्ती कला केंद्राच्या माध्यमातून. महत्त्वाची गोष्ट मी सांगू इच्छितो की यापूर्वी पुणे मुंबईवरनं मूर्ती इकडे येत होती कोकणामध्ये, पण आज मंदार गणेश मूर्ती कला केंद्राची मूर्ती इथून पुण्याला गेलेली आहे, इथून सांगलीला गेलेली आहे. हे निश्चित मला अभिमानाची गोष्ट आहे. कारण आत्तापर्यंत आम्ही लहानपणापासून ऐकत होतो की मुंबईवरून मूर्ती आणली, पुण्यावरून मूर्ती आणली, पण आज दोडामार्ग सारख्या या दुर्मिळ तालुका म्हणजे एकदम टोकाचा तालुका जो गोव्याच्या सीमेवरती आहे, मग इथून मूर्ती उलट प्रवास करून पुण्याला गेली, सांगलीला गेली. हे एक माझं तालुक्याचं भूषण आहे, गावालाही भूषण आहे आणि खरोखर मी या गोष्टीने खूप समाधानी आहे. आणि यापुढेही माझा प्रवास आहे की मी म्हटलं होतं बघा की इथून मूर्ती बाहेर म्हणजे देशाबाहेरही जाण्याचा प्रवास करण्याची माझा मानस आहे आणि त्या अनुषंगाने मी बाप्पाकडे साकडं घातलेलं आहे आणि येत्या काही काळात मंदार गणेश मूर्ती कला केंद्राची मूर्ती तुम्हाला देशाबाहेरही गेलेली ऐकायला मिळेल. नक्कीच तुम्हाला निश्चित आमच्याकडनं शुभेच्छा सिंधुदुर्ग लाईव्हकडनं तर आहेतच, पण तुम्ही म्हटलात तसं नुसतं दोडामार्ग तालुका किंवा सिंधुदुर्गाचं वैभव नाही तर मी म्हणेन संपूर्ण कोकणसाठी अभिमानाची गोष्ट आहे की आपल्या कोकणातील मूर्ती पश्चिम महाराष्ट्रात जाते, ज्या ठिकाणी शाडूच्या मूर्त्या बनवल्या जातात आणि एक्सपोर्ट केल्या जातात. इथे
पण इथल्या मूर्त्या रंगकाम केल्यानंतर त्याच्या दर्जात्मक सगळं रूपडं आल्यानंतर आपली मूर्ती तिकडे जाते, हे निश्चित आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट म्हणावी लागेल. हा सगळा व्याप करत असताना आपण निश्चित नुसती मूर्ती साकारली नाही, मूर्ती केंद्र कला केंद्र उभं केलं नाही, तर अनेक जे आपले तालुक्यातील युवक आहेत, मूर्ती कलाकार आहेत, या सगळ्यांना रोजगार देण्याचं सुद्धा एक काम करताय. काय सांगाल? निश्चितपणे ही गोष्ट सुद्धा समाधानकारक आहे, कारण मी नुसता माझा व्यवसाय करत नाहीये, तर मी या ठिकाणी कारागीर घडवतोय. म्हणजे या ठिकाणी एक फॅक्टरी म्हणायला हरकत नाही, की इथे एक कार्यशाळा, या कार्यशाळामधून बरेच कारागीर घडतायत. कारागीर, आता तुम्हाला मी एक उदाहरण सांगतो. हे जे काम करणार आहे, हे काय सगळंच काम मी करत बसत नाही. एकदा एक ट्रेंड ठरला की मग आमचे सहकारी लोक ते सगळं काम करत जातात. म्हणजे हे त्यांना कुठेतरी शिकवलं जातं. तर रोजगाराच्या दृष्टीने आज 15 माणसं माझ्याकडे सतोदित वर्षभर काम करतायत. म्हणजे मी 15 माणसांना रोजगार देण्यास सक्षम ठरले. म्हणजे मंदार गणेश मूर्ती कला केंद्र हे निश्चितच समाधानाची गोष्ट आहे. कारण एवढा रोजगार आजच्या या धकाधकीच्या काळामध्ये रोजगार मिळणं कठीण आहे, आणि अशा काळामध्ये मी एक या कलेच्या माध्यमातून रोजगारही देतो आहोत. त्याचबरोबर एक समाधान, म्हणजे मी तुम्हाला एक म्हणेन की मूर्ती काम करत असताना माझे आता सहकारी या ठिकाणी रात्री 2-3 वाजेपर्यंत जागरण करत असतात, पण कुठेही त्यांना थकवा येत नाही किंवा कुठेही ते म्हणजे नाही आता कशाला करू, आता रात्र झाली झोपूया, असं नाही. एक चेतना जी आहे, जे तेज आहे आतमध्ये, म्हणजे काय म्हणतो आपल्याला, जी स्फूर्ती आहे, ती बाप्पा आम्हाला देत असतो, आणि त्या स्फूर्तीच्या बळावरती आम्ही काम करत असतो. मूर्तिकला साकारणं हे काम नाही, तर ती एक सेवा आहे, आणि ती सेवा आपण जोपासताय. महत्वाचा आणखी एक प्रश्न, की गेले 20 वर्षाचा हा प्रवास जो आहे, तुम्ही पहिल्यांदा ज्या मूर्ती साकारत होत्या, तो प्रवास कसा आहे? निश्चितपणे आज डिजिटल जमान्यामुळे प्रत्येक ठिकाणी बदल झालेले आहेत. रंगामध्ये बदल झालेले आहेत, मूर्तिकामामध्ये बदल झालेले आहेत, लोकांची मागणी पण वेगवेगळी बदलत चाललेली आहे. पण ह्या सगळ्या गोष्टी करत असताना कुठेतरी आपली परंपरा, कुठेतरी श्रद्धा, या सगळ्या गोष्टी जपल्या जाव्यात, आणि ते माझ्या या चित्रशाळेमध्ये जपलं जात आहे. म्हणजे मी उदाहरण दाखलते की अगदीच मॉडर्न, म्हणजे बाबा मूर्तीला पॅन्ट घालणं किंवा मूर्तीला शर्ट घालणं एवढं तरी आम्ही करत नाही आहोत. कारण कुठेतरी गणपती हे आराध्य दैवत आहे, आणि त्याची तुलना कुठल्याही गोष्टीशी करताना मूर्तिकाराने त्याचं भान ठेवलं पाहिजे की आपली परंपरेला कुठेतरी तडा जात नाही, आपल्या श्रद्धेला कुठे तडा जात नाही. लेटेस्टच्या ह्याच्यामध्ये सिंगम करणे किंवा त्याला डॉक्टर बनवणे, ह्या ज्या गोष्टी आहेत त्या कुठेतरी मला वैयक्तिक खटकत आहेत. कारण गणपती हे आराध्य दैवत आहे, महादैवत आहे, आणि त्याची तुलना इतर कोणा दैवताशी सुद्धा करताना मूर्तिकाराने विचार केला पाहिजे, आणि ते करून मग ते आपण कुठेतरी त्याची सांगड घातली पाहिजे. कारण श्रद्धा ही महत्त्वाची आहे, निष्ठा आहे लोकांची. तर आपण जे लेटेस्ट करत असताना किंवा नाविन्य शोधत असताना या गोष्टीचं भान मूर्तिकाराने ठेवणं गरजेचं आहे असं मला वाटतं. अगदी नक्कीच. कारण आपण किती जरी आधुनिक जमान्यात पुढे जात असलो तरी आपली श्रद्धा, आपले गणेशाचं रूप आहे ते कायम राहिलं पाहिजे. महत्त्वाचा अतिशय आपण एक या ठिकाणी विधान केलंय. हा सगळा प्रवास, हे सगळे आपले जे कारागीर आहेत हे रात्रंदिवस जागतात, पण हे सगळं करत असताना आपण त्यांना पुरेशी जी शिदोरी आहे, जो आपण शिदा म्हणून घेता भक्तांकडनं, या सगळ्या गोष्टींमध्ये ताळमेळ जुळतो का? खरात आपण वर्षानुवर्षे शासनाला सांगतोय की मूर्ती कलाकारांना महाराष्ट्र शासनाने मदत करावी, जे गोवा राज्यामध्ये होतंय वास्तविक. तर याची जर सांगड खऱ्या अर्थाने घातली, आज कोरोनासारखी आपत्ती आहे, तर निश्चित अशा वेळी जर शासनाने धोरण ठरवलं तर त्याचा भक्तांना आणि आपल्याला कशा पद्धतीने फायदा होईल, आपली मागणी आहे. काय सांगाल? खरं तर ह्या विषयात मी बोलायचं नाही असं ठरवलेलं आहे. कारण बरीच वर्ष प्रत्येक मूर्तिकार सांगत आहे की मूर्तिकलेकडे शासनाने लक्ष द्यावा, पण अद्याप तरी तसं काही राजाश्रय म्हणतात तो महाराष्ट्रामध्ये तरी लाभलेला नाही आहे. पण या धर्तीवरती गोव्यामध्ये आज अनुदान सुरू झालेलं आहे. गोव्यामध्ये मूर्तिकाराला अनुदान मिळतंय, पण तशा पद्धतीचं अनुदान म्हणा किंवा कुठलंच आर्थिक सहाय्य आपल्याकडे नाही आहे. ही फार मोठी खेदाची गोष्ट आहे. निदान मी म्हणेन की एखादी कर्ज व्यवस्था तरी शासनाने जर केली असती तर मूर्तिकार उभा राहिला असता, पण तसं काही शासनाकडून झालेलं दिसत नाही आहे, आणि यापुढे होईल हेही काय वाटत नाही. परंतु ग्राहकांना माझं एक म्हणजे कसं झालं सांगतो तुम्हाला, की आता पेट्रोलचा दर वाढ आहे, दैनंदिन वस्तू वाढलेल्या आहेत, जीवनावश्यक वस्तू वाढलेल्या आहेत, हे सगळे दर माणूस एक्सेप्ट करतो. आज पेट्रोल 100 रुपयाला गेलं आहे, माणूस एक्सेप्ट करतो. घरगुती वस्तू गगनाला भिडलेल्या आहेत तरी माणूस एक्सेप्ट करतो.
पण ज्यावेळी आम्ही मूर्तिकार जेव्हा आम्ही ग्राहकांकडे एक अपेक्षा करतो की काही थोडंसं मानधन वाढवून द्या, कारण मूर्तीची किंमत करणारे आम्ही कोणीच नाही, आम्ही मागतोय ती त्याची बिदागी किंवा त्याच्यावरती झालेला खर्च किंवा आमची मजुरी, हे ज्यावेळी आम्ही ग्राहकांना सांगतो, पटवून देतो, त्यावेळी मात्र आम्हाला कुठेतरी एक नाराजी ऐकायला येते की नाही, अशी परंपरा नाही आहे, मूर्तीची आम्ही तेवढीच देऊ शकत नाही. मात्र फटाक्यावरती तिथे हजारो रुपये उधळताना माणूस दिसतो, पण मूर्तिकाराला मात्र जेव्हा मूर्तिकार सांगतो की नाही, याचा खर्च एवढा आहे, हे असं वाढलेलं आहे, पेट्रोल वाढलेलं आहे, कामगारांचे पगार वाढलेले आहेत आणि या सगळ्याचा विचार करून कुठेतरी आम्हाला दरवाढ करणं गरजेचं आहे असं ज्यावेळी मूर्तिकार सांगतो, त्यावेळी ग्राहकांमधून ती एक नाराजी जी ऐकू येते, त्याच्यामुळे मन नाराज होतं आहे की असं होऊ नये, की सगळं जर आपण एक्सेप्ट करतोय तर कुठेतरी ह्याही गोष्टीकडे माणसाने लक्ष दिलं पाहिजे की मूर्तिकार जगला पाहिजे. आधी तो जगला पाहिजे माणूस म्हणून, आणि ते जगण्यासाठी त्याला इतर सगळ्या गोष्टींची गरज आहेच. विशेषतः म्हणाल तर आज आर्थिक चढचढ आहे, कोरोनासारखं संकट आहे, अशा परिस्थितीमध्ये सुद्धा जर तो माणूस म्हणून जगत असणार तर त्याला दैनंदिन गोष्टीसाठी खर्च आहेच. आणि ह्या सगळ्याचा विचार आज ग्राहकांनीच करणं गरजेचं आहे. आणि राजाश्रय नको तर मी म्हणेन लोकाश्रय तरी मिळावा, एवढी मी अपेक्षा बाळगेन. आहे लोकांचं, लोक देतातही अगदीच, सगळ्यांनाच मी त्या ह्याच्यात हे करत नाही, पण कुठेतरी ही परंपरा जी सांगितली जाते, नाही मूर्तीची आम्ही वाढवायची नाही, आम्ही वाढवून देऊ शकत नाही, ह्या गोष्टींना कुठेतरी छेद द्यावा. कारण आता बदलता जमाना आहे, डिजिटल जमाना आहे, डिजिटल जमान्याप्रमाणे माणसांच्या मागण्या पण वाढलेल्या आहेत, त्या गोष्टी माणसांना हव्या आहेत. मग त्या सगळ्या मार्केटमधून उपलब्ध करत असताना आम्हाला त्याची आर्थिक ताळमेळ जो आहे तो बसत नाही आहे. त्यामुळे माझी ग्राहकांना एक नम्र विनंती आहे की यापुढे अशा परंपरेच्या आहारी न जाता मूर्तिकार जगला पाहिजे आणि मूर्तिकाराबरोबर त्याचं जे मूर्तिकला आहे ती जर विकसित व्हायला पाहिजे तर निश्चितपणे तुम्ही लोकाश्रय आम्हाला दिला पाहिजे. नक्कीच राजाश्रय नाही, पण लोकांनी तरी लोकाश्रय द्यावा अशा प्रकारची भावना आपण व्यक्त करताय. आपण जो आता एक मानधनाचा किंवा येणारा खर्चाचा जर विषय काढला तर साधारण आपण 1 फुटापासून 7 ते 8 फुटापर्यंत 10 फुटापर्यंत मूर्त्या करतो. साधारण काय खर्च असतो, कशा पद्धतीने सगळा हा तुमचा व्याप चालतो? आता तुम्ही तर वर्षभर काम करताय, तर कशा पद्धतीने या मूर्तीच्या आकारानुसार त्याची साधारण एक मानधन किंवा मजुरी ठरवली? लेबर चार्ज जो आहे तो एक जनरल आपण बाहेरच्या याच्यावरने ठरवतो की बाबा एक कुशल कामगार आणि अकुशल कामगार अशी 2 कॅटेगरीमध्ये तो विभागला जातो. कुशल कामगाराला म्हणजे कारागिराची मजुरी म्हणा किंवा आणि मग अकुशल कामगार म्हणजे हेल्पर वगैरे असतात त्यांना त्या पद्धतीने मजुरी दिली जाते. पण ह्याच्यापेक्षा सुद्धा माझा जो प्रश्न होता तो मूर्तीच्या सांगतो. तर मूर्तीच्या आता कसं झालं सांगा, आधी शेतामधून माती आणून मूर्ती बनवायचो, त्यानंतर तेव्हा त्याला रंग सुद्धा देताना अगदी नैसर्गिक रंग म्हणजे अशा पद्धतीचे तुम्हाला वॉटरप्रूफ कलरच वापरले जात नव्हते. आता आपण रॉयल कलर वापरतो, चांगले कलर वापरतो. त्यावेळी नैसर्गिक कलर म्हणजे तुम्हाला त्याचं जे इफेक्ट आहे तो सुद्धा तशा पद्धतीने नव्हता. पण त्या सगळ्या गोष्टीमध्ये बदल झालेला आहे आता, आणि त्यामुळे आता मूर्तीची जी आपण बिदागी म्हणतो आहोत ती वाढलेली दिसत आहे. कारण आता मार्केटमधून ज्यावेळी आपण एखादा चांगल्या प्रतीचा रंग आणतो त्यावेळी त्याला तशीच किंमत आम्हाला द्यावी लागते. भले तिथे मूर्तिकार म्हणून आम्हाला कुठे तिथे सूट नाही आहे किंवा मूर्तीला जातोय रंग म्हणून त्याच्यामध्ये कुठेतरी डिस्काउंट मिळतो असंही नाही आहे. मग हे सगळं चांगलं देत असताना मूर्तीची जी कॉस्ट आहे ती वाढत जाते. आता माती, आता कर्नाटक ही शाडू माती जी आहे ती कर्नाटकमध्ये त्याचा प्लांट आहे मोठा, आणि ती फिल्टरला लावून ग्राइंडरला लावून आपल्याला पोत्यामधून येते. म्हणजे ती जी माती आम्हाला फुकट मिळत होती, म्हणजे शेतामधून जी आपण उत्खनन करून काढत होतो तीच माती आज आम्ही 10 रुपये किलोच्या भावाने घेतो आहोत. त्यानंतर जो काथ्या वापरतो तो काथ्या केरळमधून येतो, मग त्याचं ट्रान्सपोर्टेशन आहे, कारण केरळमधला काथ्या चांगला आणि लांब तंतू असल्यामुळे तो आम्हाला कामामध्ये तो फायदेशीर आहे. मग ह्या सगळ्या गोष्टी आम्हाला बाहेरून आयात कराव्या लागतात, आणि त्याच्यामुळे मूर्तीची आज किमान म्हणजे 1 फुटाची मूर्ती आहे तर सगळं मजूर आणि लेबर कॉस्ट सगळं करून तिला एक 2,500चा भाव अपेक्षित आहे 1 फुटाला. नक्कीच आपण मूर्तीचा आकार केवढाही असू दे पण दर्जा तोच ठेवलेला आहे. निश्चित हे भक्तांसाठी एक मोठं आंदण आहे, आणि मूर्ती जसं तुम्ही म्हटलं ती किंमत कोणी करू शकत नाही, पण वास्तव आपण लपवू शकत नाही. आजचे कलर,
आजचा कारागिरांची जी मेहनत आहे आणि सगळा हा व्याप, याच्यामुळे याची कुठेतरी एक सांगड घातली पाहिजे आणि त्यासाठीच आपण लोकाश्रय मिळावा अशा प्रकारची मागणी करताय. निश्चित याचं भक्तांनी सुद्धा विचार करायला हवा. आज सगळं करत असताना आज कोरोनाचा काळ आहे आणि आजही भक्तांची श्रद्धा तीच आहे, भक्तांची उमेद तीच आहे. पण या कोरोनासारख्या संकटात भक्त थोडेसे कोलमडलेले दिसत आहेत. कसं सध्या वातावरण आहे, जे मागचं एक 4-5 वर्षाचा उत्साह आणि आत्ता तुमच्याकडे मूर्ती मागणी नोंदणी करायला जे भक्त येत आहेत, कसं भक्तांमध्ये सध्याचा कल आहे? निश्चितच फरक पडलेला आहे. कोरोनामुळे आर्थिकदृष्ट्या अगदी कंबरडच मोडलेला आहे, देशाचंच मोडलेलं आहे, जगाचंच मोडलेलं आहे. पण उत्सव आहे आणि आपल्या कोकणातला एक महत्त्वाचा आणि प्रमुख सण म्हणून भाविक त्याकडे बघतायत. पण जो बदल आहे तो आम्हाला जाणवतो आहे. कारण कोरोना येण्यापूर्वी जी माणसाची जी हौस होती किंवा माणसाची उमेद होती की आपण डायमंड वर्क म्हणा किंवा ह्यासारखी ड्रेपरी अशा पद्धतीचं एक्स्ट्रा काम करून ग्राहक इथून घेत जात होते, तेच ग्राहक आज कुठेतरी असं म्हणतात की नाही असू दे, एवढं ठीक आहे, म्हणजे मूर्ती झाली की म्हणजे कुठेतरी एक जो फरक आहे तो आम्हाला फरक दिसतोय. पण 5 वर्षापूर्वी तुम्ही याच 2 वर्षापूर्वी जर समजा याच मूर्तीशाळेमध्ये बघितलं तर चित्र फार वेगळं होतं. आता त्या मानाने खूप फरक पडलेला आहे. तो फरक आम्हाला जाणवतो आहे. म्हणजे श्रद्धा तीच आहे, निष्ठा तीच आहे, उत्सवही साजरा करण्याचा माणसाचा मानस चांगला आहे. पण कुठेतरी आर्थिक गोष्टीचं ताळमेळ घालत असताना त्यांची कुतरवड होते आणि ती आम्हाला दिसते आहे. शासनाने या गोष्टीचा सुद्धा विचार केला पाहिजे. भक्तांना तर याचा फटका बसलाय, पण मूर्तिकारांना सुद्धा बसलेला आहे. आपण मगाशी चर्चा करताना म्हणत होतो की सार्वजनिक ज्या गणेश मूर्त्या होत्या त्या अतिशय मोठ्या प्रमाणात आपल्याकडे गोवा राज्यातून सुद्धा मागणी होत होत्या. आता त्याच्यामध्ये मोठा फरक पडलेला आहे. दुसरा महत्त्वाचा एक मुद्दा की शासन धोरण ठरवतो गेल्या 2 वर्षापासून गणेश मूर्तीच्या उंचीबाबत. हे तुम्हाला सुटेबल ठरतं का? किती कालावधीपूर्वी त्याच्या सगळ्या या ज्या नियम आहेत, सूचना आहेत, त्याचं शासनाने धोरण निश्चित केलं पाहिजे? काय सांगा? फारच महत्त्वाचा प्रश्न आहे मूर्तिकाराच्या दृष्टीने. कारण शासन ज्यावेळी धोरण ठरवतं मूर्तीविषयी त्यावेळी चतुर्थी अगदी 2 महिन्याच्या किंवा 3 महिन्याच्या ह्याच्यावरती असते. परंतु आम्हाला दुसऱ्या वर्षीची जी तयारी आहे ती आज करावी लागते. म्हणजे उद्या 11व्या दिवशी ज्यावेळी मूर्तीचं विसर्जन होतं आणि नवरात्र झाल्यानंतर म्हणजे लगेचच दिवाळीपूर्वी दुसऱ्या वर्षीचं नियोजन सुरू होतं मूर्तिकाराचं. मग ह्या ज्या शासनाच्या ज्या काही भूमिका आहेत, काही असो, त्या भूमिका लवकर प्रसिद्ध झाल्या पाहिजे किंवा लवकर त्याने ते डिसाईड केलं पाहिजे की बाबा हे असं आहे, असं आहे, असं आहे. आणि यंदाचंच तुम्हाला सांगतो, शासनाने आधी 4 फुटाच्या वरती बॅन आणलं होतं आणि त्याच्यानंतर मग ओपन करण्यात आलं. पण त्यावेळी तसं नाही ना, त्यावेळी मूर्ती घडलेली असते ऑलरेडी. मूर्ती मला वाटतं 2-3 महिन्यापूर्वी सगळ्याच मूर्त्या घडलेल्या असतात. त्यावेळी धोरण ठरवून काही उपयोगाचं नाही आहे. जर शासन मूर्तिकाराच्या मागे राहणार असेल तर शासनाची धोरणं ही मूर्तीविषयी जी आहे ती पुढच्या वर्षीची निदान 7 ते 8 महिने आधी क्लिअर झालं पाहिजे की असं आहे, असं आहे, असं आहे. आता कोरोनासारख्या संकटाला काही करू शकत नाही, ही गोष्ट वेगळी आहे. पण तरीसुद्धा आत्तासुद्धा काही चाललेलं आहे की शाडूच्याच मूर्ती पाहिजेत, POPच्या मूर्तींना बंदी आहे, ह्या सगळं. पण ह्या सगळ्या गोष्टीचा विचार केला आणि आपल्या लागणारी मूर्ती जी आहे तिची संख्या आहे ते सगळं पुरवण्यासाठी मूर्तिकारसुद्धा तसा सक्षम नाही आहे. कारण मातीच्या ज्यावेळी मूर्ती बनवतो, समजा या ठिकाणी 500 मूर्ती मातीच्या बनवायच्या झाल्यात किंवा पेपर लगद्याच्या, म्हणजे जे आपण म्हणतो लगद्यापासून बनतात त्या मूर्त्या, कागदाच्या लगद्याच्या, हे सगळं बनवण्यासाठी त्याला जागा लागते, आर्थिक सहाय्य लागतं. आणि या सगळ्यामधून मूर्तिकार तरी आज सक्षम नाही आहे की एकदम कुठला तरी U-टर्न घेऊन मूर्ती पुरवणार आहे. तर याकडे शासनाने लक्ष द्यावं आणि मूर्तीच्या म्हणजे चतुर्थीच्या बाबतीत जी काही धोरणं आहेत मूर्तीच्या बाबतीत ती किमान 8 महिने तरी आधी क्लिअर करावी. अतिशय महत्त्वाचा मुद्दा या शासनाने ऐनवेळी मूर्तिकारांसमोर अडचण निर्माण करू नये, अगोदरच ते धोरण ठरलं जावं. आणि हे सगळं मूर्तिकारांच्या वर धोरण ठरत असताना शासनाने मूर्तिकारांच्या अडचणी पण समजून घेतल्या पाहिजेत. कारण याच्यावरच बराचसा सगळा हा जो आर्थिक घडी आहे त्याचं गणित बनलेलं असतं. निश्चित याच्याबाबत शासनाने विचार केला पाहिजे. गणेशजी, अगदी शेवटचा प्रश्न, या वर्षीचा गणेशोत्सव आहे, या वर्षीचा ट्रेन आहे किंवा या डिजिटल जमान्यात जो ट्रेन आहे त्या सगळ्या ट्रेनला आपण भक्तांसमोर कसे उतरताय, भक्तांना काय आवाहन कराल? आणि ही जी मूर्तिकला आहे याच्यात खऱ्या अर्थाने पारंपरिकता आणि आजची आधुनिकता आणि व्यावसायिकता याचा ताळमेळ कशा पद्धतीने आजच्या नवीन मूर्तिकारांनी सुद्धा घातला पाहिजे?
पारंपरिक मूर्ती कलाकार जे होते ते आज कुठेतरी लोप पावत चाललेत. पण खऱ्या अर्थाने जर तुम्हाला चांगल्या पद्धतीने किंवा चांगल्या पद्धतीने जर रिटर्न मिळाला तर अतिशय जोमाने मूर्ती कलाकार तुमच्यासारखे युवा जे आहेत स्वतः खऱ्या अर्थाने उद्योग निर्माण करतायत तर त्यांनाही कुठेतरी प्रोत्साहन मिळेल. काय सांगाल? सांगण्याचा मुद्दा एकच आहे की या ठिकाणी कुठेतरी मूर्तिकार सुद्धा स्वतःमध्ये खूप बदल करून घेत जातो आहे. मातीकाम जे आहे, जे आपले पारंपरिक मातीकाम आहे ते कुठेतरी लोप पावलेलं दिसत आहे आणि सगळ्या मूर्तिकारांचा सुद्धा कल रेडीमेड मूर्त्या आणाव्यात आणि ते रंगवून ग्राहकांना पुरवण्यात असा दिसतोय. हे कुठेतरी थांबलं पाहिजे, याची सुरुवात झाली पाहिजे. नवोदित मूर्तिकार घडले पाहिजेत. मातीकाम ह्याचा बेस आहे आणि ते हरवून उपयोगाचं नाही आहे असं मला वाटतंय. त्यामुळे समस्त मूर्तिकारांनी की रेडीमेड मूर्त्या आणून ग्राहकांना वितरण करण्यापेक्षा मूर्ती स्वतः घडवण्याकडे जास्त लक्ष द्यावा असं मला वाटतं. नक्कीच गणेशजी, तुम्हाला तुमच्या पुढील प्रवासासाठी आमच्याकडून शुभेच्छा आहेत. सिंधुदुर्गातील एक हे रत्न गणेश मूर्ती कलाकारांमध्ये तर निश्चित अशा प्रकारच्या कलाकार, अशा प्रकारचे खऱ्या अर्थाने उद्योजक सिंधुदुर्गात घडले पाहिजेत. तर शासनाने त्यांना राजाश्रय दिला पाहिजे. लोकाश्रयासाठी ते तर लोकांकडे आवाहन करतायत, पण शासन जेव्हा या मूर्ती कलाकारांच्या या युवा उद्योजकांच्या मागे ठामपणे उभं राहील त्यावेळी सिंधुदुर्गात जे अन्य उद्योग नाहीत तर कोकणची जी ही खऱ्या अर्थाने संस्कृती आहे, परंपरा आहे, तर ही सगळी संस्कृती परंपरा जपताना सुद्धा एक प्रकारचा उद्योग व्यवसायाला चालना मिळेल. यामध्ये शंका नाही. निश्चित शासनाने याबाबत विचार केला पाहिजे. सिंधुदुर्ग लाईव्हसाठी कॅमेरामन हर्षल नाळेकरसह संदीप देसाई, दोडामार्ग. शेवटी ठळक घडामोडी पुन्हा एकदा. हेडलाईन्सचे प्रायोजक घरकुल मसाले. घरकुल मसाले देई रोजच्या जेवणाला मायेची चव. घरकुल मसाले. सिंधुदुर्ग लाईव्हची गणेश सजावट स्पर्धा, बक्षिसांची होणार लयलूट. देवगड पंचायत समितीच्या शिक्षण विभागाचा घोटाळा तपासाअंती 2,70,00,000वर अजित कांबळे आक्रमक. आणि वेंकीश कंपनी जिल्ह्यात आणण्यासाठी प्रयत्न, विशाल परब यांनी घेतली राणेंची भेट. हेडलाईन्सचे प्रायोजक घरकुल मसाले. घरकुल मसाले देई रोजच्या जेवणाला मायेची चव. घरकुल मसाले. बातमीपत्रात वेळ झाली इथेच थांबण्याची. पाहत राहा कोकणचं नंबर 1 महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. धन्यवाद.